Today we are going to discuss about dimensions and dimensional analysis. In last video we have seen about physical quantities, different systems of units, SI system, MKS system, CGS system, FPS system. In SI system we have seen that there are 7 fundamental quantities. This is the table of that 7 fundamental quantities. Fundamental quantities means the physical quantities which do not depend upon any other quantity for their measurement. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, तर ज्या मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्यांची गरज पडत नाही. दे आर इंडिपेंडेंट, त्या स्वतंत्र आहेत. उदाहरणार्थ ही लेंथ बघा टेबलमध्ये. फर्स्ट, व्हेन वी मेजर लेंथ ऑफ एनी ऑब्जेक्ट, से पेन, then that length can be measured with the help of meter scale. It is not necessary to measure mass of that pen or to measure time. जर आपल्याला एखाद्या पेनाची लांबी मोजायची असेल तर पट्टीने डायरेक्ट मोजता येते. त्या पेनाचं वजन करायची गरज नाही किंवा आपल्याला कुठला वेळ मोजायची गरज नाही. When we want to measure mass of any object, एखाद्या वस्तूचं वजन करायचं असेल तर that mass can be directly measured with the help of balance. It is not necessary to measure length of that object or time. वस्तूचं वजन करायचं असेल तर त्या वस्तूची लांबी मोजायची गरज नाही किंवा वेळ मोजण्याची गरज नाही. किंवा टाईम मोजायचा असेल तर आपल्याला मीटर पट्टी लागत नाही किंवा बॅलन्स लागत नाही. डायरेक्ट आपल्याला क्लॉकवरती, वॉचवरती टाईम मोजता येतो. So these are all 7 fundamental quantities which do not depend on other quantities for their measurement. We have also seen their SI units and their symbols. Let's have a look on SI units of these 7 fundamental quantities. SI unit of length is meter, mass kilogram, time second, electric current ampere, luminous intensity candela, temperature Kelvin, amount of substance mole. Beside this there are 2 supplementary quantities. They are plane angle and solid angle, and their units are radian and steradian. All this we have seen in last video. Now these 7 fundamental quantities we will represent by single letter, as you can see in this table. ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज आपण एकेका सिंगल लेटरनी दाखवूयात. उदाहरणार्थ लेंथ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळं येतं बघा. लेंथ, ब्रेड्थ, हाईट, डिस्टन्स, विड्थ, रेडियस, डायमीटर, डिस्प्लेसमेंट, थिकनेस, डेप्थ, हे सगळं लेंथ या कॅटेगरीमध्येच मोडतं. लांबी, लेंथ म्हणजे लांबी. ब्रेड्थ, रुंदी, हे सुद्धा लेंथचाच प्रकार आहे. शेवटी त्याला पण मीटर स्केलच यूज करतो आपण. हाईट, एखाद्या वस्तूची उंची मोजतो, ते पण लेंथ या कॅटेगरीमध्येच आहे. नावं वेगवेगळे असले तरी सगळ्यांना मीटर स्केलच वापरावी लागते. डिस्टन्स, ते सुद्धा मीटरमध्येच मोजतो. विड्थ म्हणजे आपण म्हणतो की विड्थ ऑफ डोअर, किंवा स्लिट विड्थ, एखादी फट असेल त्याची रुंदी, तर ते सुद्धा मीटरमध्येच SI युनिट त्याचं मीटरच आहे. रेडियस म्हणजे त्रिज्या, रेडियस ऑफ सर्कल, वर्तुळाची त्रिज्या. डायमीटर म्हणजे व्यास. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन किंवा स्थलांतर. थिकनेस म्हणजे जाडी, काचेची जाडी असते बघा, थिकनेस. डेप्थ म्हणजे खोली. हे सगळं लेंथचेच प्रकार आहे. या सगळ्यांसाठी युनिट मीटरच आहे SI युनिट, आणि सगळं आपण एलनी दाखवणार. Mass will be represented by capital M, time will be represented by T, electric current we will represent it by I, luminous intensity will be represented by C, temperature will be represented by K, amount of substance will be represented by mole. These are notations taken to represent these quantities. These are not their units.
त्यांचे युनिट्स वेगळे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता आजचा जो आपला ॲक्च्युअल पार्ट आहे, डायमेन्शन्स म्हणजे काय आणि डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय, त्याच्याकडे आपण जाऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न असू शकतो, व्हॉट डू यू मीन बाय डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. सो व्हॉट इज द डेफिनेशन? इफ देर इज अ क्वेश्चन लाईक दिस इन एक्झाम, you will have to write this answer. What is that definition? Dimensions of a physical quantity are the powers to which the concerned fundamental units must be raised in order to obtain the unit of the given physical quantity. So this is definition. आता विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला याचा अर्थ समजला नसणार आहे हे मला माहीत आहे. ही डेफिनेशन तुम्हाला परीक्षेमध्ये लिहावी लागेल, परंतु त्याचा अर्थ आता आपण समजावून घेऊ. काय आहे नेमकं डायमेन्शन्स म्हणजे काय, त्याचा अर्थ आपण आता समजावून घेऊ. फॉर दॅट पर्पज वी विल कन्सिडर वन एक्झाम्पल. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. एरिया, त्याला मराठीत क्षेत्रफळ आपण म्हणतो. एरिया म्हणजे समजा आपण एखादी जागा घेतो घर बांधण्यासाठी, तर त्याचं क्षेत्रफळ आपण मोजतो, लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेड्थ. किंवा आपल्या घराचा हॉल असतो, खोली असते, तर त्याचा एरिया असतो लेंथ इंटू ब्रेड्थ. हा फॉर्म्युला आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. नाव एरिया इज नॉट ए फंडामेंटल क्वांटिटी, इट इज अ डिराइव्ड क्वांटिटी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारच्या क्वांटिटीज पाहिल्यात, फंडामेंटल आणि डिराइव्ड. डिराइव्ड क्वांटिटी ही मोजण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड असते. डिराइव्ड क्वांटिटी डिपेंड्स ऑन other quantities for its measurement. Area is also a derived quantity, it cannot be directly measured. There is no instrument which will directly measure the area. आपल्या घराची खोली असेल तर त्याचा एरिया मोजण्यासाठी आपल्याला लांबी आधी मोजावी लागते, नंतर रुंदी मोजावी लागते आणि नंतर गुणाकार करून आपण एरिया काढतो. दॅट मीन्स एरिया डिपेंड्स ऑन लेंथ अँड ब्रेड्थ. Now we know length is measured in meter and breadth is measured in meter, so both are lengths actually. So we can write L into L. मगाशी आपण पाहिलं. That means when we want to measure area, we have to measure length twice, 2 times. आपल्याला एरिया काढायचा असेल तर लांबी 2दा मोजावी लागते. एकदा लांबी म्हणून आणि एकदा रुंदी म्हणून. रुंदी असली तरी तो लांबीचाच प्रकार आहे. Means area depends on length and we have to measure length 2 times, so we will write the power as L raised to 2. That is dimensions. आता समजावून घ्या ह्या डेफिनेशनचा अर्थ. डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी, हिअर एरिया म्हणजे एरियाचे डायमेन्शन्स काय, आर द पॉवर्स टू विच कन्सर्न फंडामेंटल युनिट मस्ट बी रेज्ड. कन्सर्न म्हणजे कोणते, तर एरिया या ठिकाणी कशावर डिपेंड आहे, लेंथवर. लेंथ किती वेळेस मोजावी लागेल, 2 वेळेस. म्हणजे एलचा पॉवर 2ने वाढवायचा, एल स्क्वेअर. ते झाले डायमेन्शन्स एरियाचे. आता इथं ते पॉवर दाखवलेला नाही, आपण पुढं उदाहरणं बघणार आहोत. आता समजा तुम्ही व्हॉल्यूम घेतलं. फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम इज लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लेंथ, ब्रेड्थ, हाईट, बेसिकली दे आर लेंथ. सो यू हॅव टू मेजर लेंथ 3 times. So you will have to raise the power of length by 3. So you will have to write L raised to 3. That will be the dimensions of volume. Suppose you want to measure speed. Speed is also a derived quantity. It cannot be directly measured. Formula for speed is distance upon time. Distance means it is length and time means t. So speed depends on length and time. Length is fundamental quantity, time is also fundamental quantity. So you will have to raise appropriate powers of length and time. That will be dimensions of speed. Length एकदाच आलेला आहे म्हणून L raised to 1 लिहावं लागेल. टाईम पण एकदाच आहे परंतु डिनॉमिनेटरमध्ये आहे, छेदस्थानी, म्हणून T raised to -1 लिहावं लागेल. सो these are the dimensions. Dimensions of a physical quantity are the powers to which concern fundamental units. Here length, in second example also length, in third example length and time. Fundamental units must be raised in order to
ऑब्टेन युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ह्या गिवन फिजिकल क्वांटिटीज आहेत, एरिया, व्हॉल्यूम, स्पीड, त्यांचं युनिट आपल्याला मिळवायचं असेल तर ह्या फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर्स आपल्याला वाढवावे लागतात. म्हणजे एलचा पॉवर 2दा, एल स्क्वेअर. आता लेनचं युनिट काय, मीटर, म्हणजे मीटर स्क्वेअर होईल, म्हणजे एरियाचं युनिट मिळेल आपल्याला. इथं व्हॉल्यूम एल इंटू एल, लेनचं युनिट काय, मीटर. इथं 3दा आहे म्हणून मीटर क्यूब, व्हॉल्यूमचं युनिट मिळेल आपल्याला. सो दीज आर दी डायमेन्शन्स. नाव व्हॉट डू यू मीन बाय डायमेन्शनल फॉर्म्युला. असा प्रश्न जर विचारला तर काय लिहायचं. वेन वी रिप्रेझेंट एनी डिराइव्ड क्वांटिटी विथ ॲप्रोप्रिएट पॉवर्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज, देन सच अन एक्सप्रेशन इज कॉल्ड डायमेन्शनल फॉर्म्युला. जेव्हा आपण एखादी डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे एरिया, व्हॉल्यूम, स्पीड, डेन्सिटी वगैरे, मगाशी आपण पाहिले की लेंथवर डिपेंड आहे एरिया, म्हणजे लेंथ इंटू लेंथ, म्हणजे एलचा पॉवर आपण 2दा वाढवतो. एल हे झालं सिम्बॉल आणि त्याचा पॉवर, ॲप्रोप्रिएट पॉवर आपण वाढवतो. फंडामेंटल क्वांटिटी मिळती लेंथ, त्या लेंथचा पॉवर, एलचा पॉवर आपण वाढवतो आणि ते जे आपण एक्सप्रेशन लिहितो, ते जे लिहितो आपण, त्याला म्हणतात डायमेन्शनल फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल, इथं काही उदाहरणं बघू आपण, पण त्यापूर्वी डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा. दिस डायमेन्शनल फॉर्म्युला इज एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट अँड नो कॉमा इज रिटन इन बिटवीन एनी ऑफ द सिम्बॉल्स. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. फॉर एक्झाम्पल एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला लिहायचा असेल तर आपल्याला माहीत आहे एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ अँड ब्रेड्थ बोथ आर बेसिकली लेंथ, सो एल इंटू एल. देअरफॉर वी राईट dimensional formula of length as in square bracket m raised to 0 l raised to 2 t raised to 0. म्हणजे असं का लिहिलं आपण तर एरिया मोजण्यासाठी लेंथ मोजावी लागते 2दा, म्हणून इथं एल रेस्ट टू 2 लिहिलं आपण, एल स्क्वेअर. मास मोजायची गरज नाही म्हणून एम रेस्ट टू 0. एरिया मोजण्यासाठी टाईम मोजायची गरज नाही म्हणून टी रेस्ट टू 0. हे जे आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं त्याला म्हणतात डायमेन्शनल फॉर्म्युला. आता या एक्झाम्पलवरून ह्या डेफिनेशनचा अर्थ नीट समजावून घ्या. वेन वी रिप्रेझेंट एनी डिराइव्ड क्वांटिटी, हिअर वी हॅव टेकन एक्झाम्पल एरिया, यू कॅन टेक व्हॉल्यूम, स्पीड, एट्सेट्रा, विथ ॲप्रोप्रिएट पॉवर्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे मास, लेंथ, टाईम, त्यांचे सिम्बॉल्स म्हणजे एम, एल, टी, त्यांचे ॲप्रोप्रिएट पॉवर्स म्हणजे हे जे 0 to 0 लिहिलं आपण ते ॲप्रोप्रिएट पॉवर्स. देन सच अँड एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज डायमेन्शनल फॉर्म्युला. हे जे एक्सप्रेशन लिहिलं आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याला म्हणतात डायमेन्शनल फॉर्म्युला. अशा पद्धतीने जे लिहितो आपण ते डायमेन्शन्स म्हणजेच डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. आता डायमेन्शन्स कसे काढायचे असतात त्यासाठी आपण काही उदाहरणं घेऊ. हे उदाहरणावरून तुमची ही डायमेन्शनची आयडिया अजून क्लिअर होणार आहे. ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज ऑर डायमेन्शनल फॉर्म्युली ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज. तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, फार महत्त्वाचं आहे, नीट समजावून घ्या. समजा आपल्याला लेंथचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेंथ या कॅटेगरीमध्ये ब्रेड, हाईट, विड्थ, थिकनेस, डिस्टन्स, रेडियस, डायमीटर हे सगळ्या गोष्टी येतात. टू मेजर लेंथ वी हॅव टू मेजर ओनली लेंथ. इट इज नॉट नेसेसरी टू मेजर मास अँड टाईम, सो वी राईट इन स्क्वेअर ब्रॅकेट एल रेस्ट टू 1 means all these quantities when we measure we have to measure length only once, so l raised to 1. लेंथ एकदा मोजावी लागते म्हणून एलचा पॉवर 1. मास मोजायची गरज नाही म्हणून एम रेस्ट टू 0. टाईमची गरज नाही म्हणून टी रेस्ट टू 0. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ लेंथ or dimensional formula of length. Now if you have to find dimensions of mass, then mass means we have to measure only mass. It is not necessary to measure length and time. Therefore l raised to 0. लांबी मोजायची गरज नाही. 0 याचा अर्थ त्या क्वांटिटीची गरज नाही. l raised to 0. देन m raised to 1. कारण मास आहे म्हणजे मास मोजायचंच आहे म्हणून m raised to 1. टाईमची गरज नाही. t raised to 0. 0 म्हटलं की त्याची गरज नाही.
हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे लेंथ, मास, टाईम ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, हे त्यांचे सिम्बॉल्स आहेत. ह्या सिम्बॉलचे ॲप्रोप्रिएट पॉवर्स घेणं, योग्य असे घातांक लिहिणं, हे जे आपण लिहितो सगळं त्याला म्हणतात डायमेन्शन्स किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला. समजा आपल्याला टाईमचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. टाईम म्हणजे फक्त टाईम मोजायचा आहे, मासची आणि लेंथची गरज नाही. सो इन स्क्वेअर ब्रॅकेट m⁻0 l⁻0 t⁻1. याचा अर्थ टाईमसाठी आपल्याला मास आणि लेंथ आवश्यक नाही. एरिया, सो एरिया इज लेंथ इंटू ब्रेड्थ. breadth is basically length, so we have to measure length 2 times, so l⁻². Therefore we write dimensions of area as l⁻² because we have to measure length 2 times. m⁻0 0 म्हणजे मासची गरज नाही, एरिया काढण्यासाठी मास मोजायची आवश्यकता नाही. t⁻0 एरिया मोजण्यासाठी आपल्याला घड्याळाची गरज नाही, टाईम मोजायची गरज नाही. आणि हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं पाहिजे कंपल्सरी. त्याच्यानंतर व्हॉल्यूम फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम इज लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. बेसिकली ऑल दिस 3 आर लेंथ, सो l इंटू l 3 टाइम्स means l⁻3 m⁻0 t⁻0 means to measure volume we have to measure length 3 times, so l⁻3. Volume does not depend on mass, therefore m⁻0 and t⁻0 because volume does not depend on time. You have to write this in square bracket. Linear density is defined as mass per unit length. लिनियर डेन्सिटीचे 3 प्रकार आहेत. लिनियर डेन्सिटी, सरफेस डेन्सिटी आणि व्हॉल्यूम डेन्सिटी. व्हॉल्यूम डेन्सिटीला नुसतं डेन्सिटी म्हणतात. लिनियर डेन्सिटी याचा अर्थ घनता. त्याचा फॉर्म्युला असतो मास पर युनिट लेंथ m/l. दॅट मीन्स टू फाइंड लिनियर डेन्सिटी वी हॅव टू मेजर मास अँड लेंथ. हिअर टाईम इज नॉट रिक्वायर्ड. इथं टाईम मोजायची गरज नाही. त्यामुळे डायमेन्शन्स काय येतील l⁻⁻1. बघा आता इथं -1 का घेतलं, डिनॉमिनेटरमध्ये आहे, छेदस्थानी आहे. जेव्हा छेदस्थानी असेल तेव्हा पॉवर त्या सिम्बॉलचा, त्या फंडामेंटल क्वांटिटीचा मायनसमध्ये घ्यायचा. l⁻⁻1 m⁻1 बिकॉज m मास इज इन डिनॉमिनेटर, अंशस्थानी आहे. अँड t⁻0 बिकॉज टाईम इज नॉट हिअर. इथं टाईम मोजायची गरज नाही. लिनियर डेन्सिटी कशा प्रकारच्या वस्तूसाठी मोजतात माहीत आहे का? समजा एखादी तार असेल किंवा रॉड असेल अशा पद्धतीने, तर अशा वस्तूसाठी लिनियर बॉडीज त्यांना म्हणतो आपण, त्यांच्यासाठी लिनियर डेन्सिटी म्हणजे लांबी मोजायची, मास मोजायचं, त्या मासला लेंथने डिवाइड करायचं, त्याला म्हणतात लिनियर डेन्सिटी. देन सरफेस डेन्सिटी इज डिफाइंड ॲज मास पर युनिट एरिया. म्हणजे इथं पण मास आहे, इथं पण आहे, पण इथं लेंथ आहे, इथं खाली एरिया आहे. आता एरिया म्हटलं की डायरेक्ट नाही मोजता येत, त्याला पण फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे l⁻l. देअरफॉर हिअर व्हॉट विल बी द डायमेन्शन्स ऑफ सरफेस डेन्सिटी. आपल्याला लेंथ आता मोजावी लागली किती वेळेस, तर 2 वेळेस. पण ते लेंथ डिनॉमिनेटरमध्ये आलं म्हणून l⁻² लिहायचं. बघा इथं -2 लिहिलं. मास एकदा मोजावं लागलं म्हणजे m⁻² किती 1 लिहायचं. आणि टाईम याच्यामध्ये आहे का, आपल्याला टाईम मोजायची गरज आहे का इथं? ही सरफेस डेन्सिटी टाईमवर डिपेंड आहे का? नाही. म्हणून t⁻0 लिहायचं आणि हे सगळं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. हा स्क्वेअर ब्रॅकेट तुम्ही लिहिला नाही तर तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स मिळणार नाहीत. हा क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याची प्रॅक्टिस करा. हे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही, हे तुम्हाला 12वीत सुद्धा उपयोगी पडणार आहे. 11वीतला सगळ्याच सिलेबस हा बेस आहे 12वीचा. त्यामुळे माझं तर मत असं आहे की 12वीपेक्षाही 11वी जास्त महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या 11वीच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत त्यांना 12वीमध्ये काहीच कळणार नाही. आणि आता CET, नीट, JEE या सगळ्यांना 11वी आणि 12वी दोन्हीचा अभ्यासक्रम असतो. अजून काही उदाहरणं आपण घेऊ. सरफेस डेन्सिटी कशा टाईपच्या वस्तूसाठी मोजतात, तर अशा पद्धतीचं
शीट असतं, म्हणजे पेपर असेल, मेटल शीट असेल, कागद असतो त्या म्हणजे अशा लॅमिनर बॉडीज यांना म्हणतात, त्यासारख्या वस्तूंसाठी. तर सरफेस डेन्सिटी कशी काढायची असते, तर याचं मास मोजायचं असतं आणि याचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ, आणि या फॉर्म्युल्यावरून सरफेस डेन्सिटी काढतात. तर अशा पद्धतीने बघा, आपण इथं काही क्वांटिटीचे डायमेन्शन्स घेतलेले आहेत. हे सगळे तुम्ही लिहून बघा, प्रॅक्टिस करा. हे डायमेन्शन्स प्रत्येकाचे वेगवेगळे येतात. प्रत्येकामध्ये तुम्हाला एल, एम आणि टी दिसतं. लेंथ, मास, टाईम ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि यांच्यावर ह्या सगळ्या क्वांटिटीज डिपेंड आहेत. जेवढा पॉवर असेल तेवढ्या वेळेस त्या डिपेंड आहेत. म्हणजे एरिया मोजण्यासाठी लेंथवर 2दा डिपेंड आहे, व्हॉल्यूमसाठी 3दा डिपेंड आहे. इथं लिनियर डेन्सिटीसाठी मास आणि लेंथची गरज आहे. -1 म्हणजे ते डिनॉमिनेटरमध्ये येतं. इथं पण बघा, मास एकदा आणि लेंथ 2दा मोजावी लागते, पण लेंथ डिनॉमिनेटरमध्ये येते इथं खाली सरफेस डेन्सिटीसाठी. वी विल सी सम मोर एक्झाम्पल्स. हाऊ टू फाइंड द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. कन्सिडर सपोज डेन्सिटी. दिस इज डेन्सिटी मीन्स व्हॉल्यूम डेन्सिटी. याच्या आधी आपण पाहिलं लिनियर डेन्सिटी आणि सरफेस डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी मीन्स मास पर युनिट लेंथ, सरफेस डेन्सिटी मीन्स मास पर युनिट एरिया, and simply density means mass per unit volume. Now mass is a fundamental quantity which can be directly measured. So m, volume is a derived quantity. Formula is length into breadth into height, means we have to measure length 3 times for volume. So m raised to 1 and l raised to 3, because volume is length into breadth into height. Now write these dimensions in square bracket. L we have to measure 3 times, but that is in denominator, so L raised to -3, m raised to 1 here, m raised to 1 and t raised to 0. Actually this m1 should be before this t raised to 0, but that is not important. You can change the order in exam. If suppose you write m raised to 1 first, then L raised to -3 and t raised to 0, you will get same marks. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आधी काय लिहिता, MLT हे महत्त्वाचं नाही. तुम्ही काहीही लिहिलं, क्रम बदलला, फक्त ते पॉवर्स योग्य घेतले पाहिजे, ते नाही चुकले पाहिजे. तुम्ही मास आधी लिहिलं, नंतर लेंथ लिहिलं, नंतर टाईम लिहिलं, काही फरक पडत नाही. तुम्हाला सेम मार्क्स मिळतात. फक्त स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायला विसरू नका आणि पॉवर बरोबर ज्याचे जे आहे तेच द्या. हे झालं डेन्सिटीचे डायमेन्शन्स. डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे अशा पद्धतीची 3 डायमेन्शनल बॉडी असेल तर, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या बॉडीचं मास मोजावं लागतं, त्यानंतर व्हॉल्यूम, आणि हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला डेन्सिटी काढता येते. कन्सिडर नेक्स्ट एक्झाम्पल. सपोज यू हॅव टू फाइंड आउट डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी इज डिफाइंड ॲज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट इज बेसिकली लेंथ अपॉन टी. So now you can write the dimensions. Velocity depends upon length and time. Length occurs only once, so L raised to 1. Time also occurs only once, but in denominator, so t raised to -1. There is no mass, so m raised to 0. So dimensions will be, first of all you will have to write all these dimensions in square bracket. L raised to 1 because here in formula length is there. M raised to 0 because no mass is involved in this equation of velocity, and t raised to -1 because time is in denominator. Consider next example, velocity gradient. Velocity gradient is defined as velocity upon distance. This is a different physical quantity. Velocity gradient बद्दल तुम्हाला नंतर पुढच्या एखाद्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आता इथं आपण ते समजावून सांगण्यात जास्त वेळ घालवणार नाही. आपला पार्ट आहे डायमेन्शन्स. आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल तर डायमेन्शन्स काढता येतात. आता याचे डायमेन्शन्स कसे काढायचे, तर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स तुम्ही काढले ते इथं लिहा. L raised to 1, m raised to 0, t raised to -1, and distance is basically length, means L in the denominator. Now this L in denominator goes in numerator, that becomes -1. So this L raised to +1 and -1, 1 -1, that becomes 0. We all know the laws of exponents.
when equal bases are divided, then the exponents are subtracted. These exponents are also called as the powers or indices. आपल्याला घातांकांचे नियम माहीत आहेत. पाया समान असेल तर भागाकार करताना घातांकांची वजाबाकी होते. So L raised to 1, here also L raised to 1, 1 minus 1, that becomes 0. So we write here L raised to 0, m raised to 0 as it is, and t raised to minus 1 as it is. So these are the dimensions of velocity gradient. Consider this next example, acceleration. Accelerationला आपण मराठीत त्वरण म्हणतो. Acceleration means rate of change of velocity. Change in velocity upon time. Change in velocity is basically velocity, and velocity we know displacement upon time. So velocity means length upon time, and here time. So this can be written as L upon t raised to 2. That means time occurs 2 times, and that occurs in denominator, and length occurs only once, and that is in numerator. There is no mass in this formula for acceleration. So what will be dimensions? Dimensions will be L raised to 1 since L is there in the numerator, m raised to 0 because no mass is there in this formula for acceleration, and t raised to minus 2 because time occurs in denominator, and here it is t raised to 2, so here it will be t raised to minus 2. These are dimensions of acceleration. In this way, if we know the formula, then we can write dimensions of any physical quantity. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल तर आपण कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढू शकतो. फोर्स इज मास इंटू ॲक्सेलरेशन. नाव वी नो मास मीन्स m, and we have just seen dimensions of acceleration as L1 m0 t raised to minus 2. Again we know the laws of exponents, that in multiplication when bases are same then exponents are added. घातांकांचे नियम आपल्याला माहीत आहे की गुणाकार करताना पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते. सो दिस m that base is same, so while multiplying their exponent of this first m is 1 and that of second m is 0, they will get added. हा पाया सेम असल्यामुळं दोघांचे घातांक याचा 1 आणि याचा 0 दोघांची बेरीज होईल, बाकी आहे तसं राहील, आणि म्हणून आपल्याला हे डायमेन्शन्स मिळतात. L raised to 1 as it is, m raised to 1 because this 1 plus 0 becomes 1, and t raised to minus 2. Consider another example, work. Work is defined as force into displacement. Now how to obtain the dimensions of work? Now we know the dimensions of force. We have seen the dimensions of force. Dimensions of force are written here. So write down these dimensions of force. L1 m1 t raised to minus 2 into displacement. Displacement means simply length. So L raised to 1 m raised to 0 t raised to 0 because displacement means only length. So L raised to 1. Remaining quantities are not involved. So m raised to 0 t raised to 0. Now again use the laws of exponents. In multiplication when bases are same then their exponents are added. गुणाकार करताना पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते. Here L raised to 1, L raised to 1, so 1 plus 1 that will be L raised to 2. Then m raised to 1, m raised to 0, 1 plus 0 that will be m raised to 1, and this t raised to minus 2, this t raised to 0 minus 2 plus 0 will be t raised to minus 2. So we get these dimensions of work. Consider next quantity, momentum. Momentum is defined as mass into velocity. मोमेंटमला मराठीत संवेग म्हणतात, वर्कला मराठीत कार्य म्हणतात, आणि फोर्सला मराठीत बल म्हणतात. मोमेंटम इज मास इंटू वेलॉसिटी. Therefore mass means m. Velocity, now we know the dimensions of velocity. आपण याच्या आधी पाहिलेत ते L1 m0 t raised to minus 1. Again use the laws of exponents. In multiplication, if bases are same then exponents are added. गुणाकार करताना पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते. इथं m आणि m हा पाया सेम आहे, त्यामुळे ह्या दोघांचे घातांक त्यांची बेरीज होईल आणि आपल्याला हे मिळेल L raised to 1 as it is, m raised to 0, and this m raised to 1 means 1 plus 0, that will be m raised to 1 t raised to minus 1 as it is. Now next quantity is impulse. Impulse is defined as force into time. Now we know the dimensions of force. Here are the dimensions of force. L1 m1 t raised to minus 2, and into time. Time means t.
Again, use the laws of exponents. In multiplication, when bases are same, then exponents are added. गुणाकारामध्ये पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते. बघा इथं t⁻2 and t⁻1 ह्या दोघांचाच फक्त गुणाकार इथं करायचा आहे. -2 + 1 म्हणजे -1. बाकी जसं आहे तसं राहील. Therefore we get l⁻1 m⁻1 as it is. Now this t⁻2 and t⁻1, -2 + 1 means t⁻1. These are the dimensions of impulse. नेक्स्ट क्वांटिटी इज पॉवर. त्याला आपण मराठीत म्हणतो शक्ती. पॉवर इज डिफाईन्ड ॲज टाईम रेट ॲट विच वर्क इज डन. कार्य करण्याची क्षमता, वर्क अपॉन टाईम, त्याला म्हणतात पॉवर. आता वर्कचे डायमेन्शन्स आपण इथं काढलेले आहेत. L2 m1 t⁻². सो L2 m1 t⁻² अँड टाईम मीन्स t. नाव अगेन द लॉज ऑफ एक्सपोनंट्स. ड्युरिंग डिव्हिजन, if bases are same, then exponents are subtracted. भागाकार करताना पाया समान असेल तर घातांकांची वजाबाकी होते. इथं टी आणि टी ह्या दोघांचंच डिव्हिजन करायचं आहे. L2 m1 जसं आहे तसं राहील. t⁻² आणि हे t⁻1 आहे. -2 त्याच्यातून 1 मायनस करायचा म्हणजे -2 - 1 म्हणजे -3 अँड वी गेट डायमेन्शन्स L2 m⁻1. हे आहे तसंच t⁻3 झालं कारण हे -2 आणि त्याच्यातून याचा पॉवर डिनॉमिनेटरमध्ये जे टी आहे त्याचा पॉवर 1 तो मायनस केला, हे झालं. नेक्स्ट क्वांटिटी इज प्रेशर. त्याला आपण मराठीत दाब म्हणतो. लक्षात ठेवा, जे विद्यार्थी मराठी मीडियमचे आहेत त्यांना माहीत आहे फोर्स म्हणजे त्याला मराठीत बल म्हणतो आपण, वर्क म्हणजे कार्य, मोमेंटम म्हणजे संवेग, इम्पल्स म्हणजे आवेग, पॉवर म्हणजे शक्ती, प्रेशर म्हणजे दाब. प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स पर युनिट एरिया. नाव वी नो द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. L1 m1 t⁻². सो राईट these dimensions here. And area means L2, length into breadth, L2, m⁻0 and t⁻0. Again, use the laws of exponents. During division, if bases are same, then their exponents are subtracted. भागाकार करताना पाया समान असेल तर घातांकांची वजाबाकी होते. म्हणजे l⁻1 आणि l⁻2 1 - 2 म्हणजे आपल्याला काय मिळेल l⁻1. हे 1 - 0 म्हणजे 1च राहील. -2 - 0 म्हणजे -2 राहील. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. द नेक्स्ट क्वांटिटी इज चार्ज. चार्ज इज डिफाईन्ड ॲज करंट इंटू टाईम. आता याच्यामध्ये आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण 3च फिजिकल क्वांटिटीज घेतलेल्या आहेत, लेंथ, मास आणि टाईम. आता याच्यामध्ये ॲडिशनल एक फंडामेंटल क्वांटिटी करंट आपल्याला घ्यायची आहे, कारण आपल्याला करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे हे माहीत आहे. याच्या आधी आपण करंट घेतलेला नव्हता. या सगळ्यामध्ये करंटची गरज पडली नव्हती, परंतु इथं गरज पडते. चार्ज त्याला मराठीत म्हणतात विद्युत प्रभार किंवा विद्युत भार, आणि करंट म्हणजे विद्युत प्रवाह, आणि टाईम. आता करंट आणि टाईम, तर मग या ठिकाणी काय होईल, करंटसाठी आय घ्यायचं आणि टाईमसाठी टी घ्यायचं. याच्यामध्ये मास नाही आणि लेंथ नाही, त्यामुळे डायमेन्शन्स मिळेल l⁻0 कारण याच्यामध्ये लेंथ नाही, m⁻0 कारण मास नाही, त्यानंतर t⁻1 कारण टाईम आहे, आणि I⁻1 करंट आहे. याच्यामध्ये आता आपण 4 क्वांटिटीज दाखवलेल्या आहेत. तुम्ही ह्या वरच्या क्वांटिटीमध्ये आय दाखवलं तर तुम्हाला I⁻0 दाखवावं लागेल सगळीकडं. जेव्हा फिजिकल क्वांटिटीज ह्या इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड असतात किंवा मॅग्नेटिझमशी रिलेटेड असतात तेव्हा त्याच्यामध्ये ॲडिशनल क्वांटिटी करंट ही येत असते. हे आपण नंतर पुढं कुठल्या तरी एखाद्या चॅप्टरमध्ये बघूयात. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितलात, धन्यवाद. माझं चॅनल जे आहे श्री फिजिक्स ते सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून नवीन नवीन आलेले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. हे मी सर्व तुमच्यासाठी करत आहे. मला सपोर्ट करा. थँक्यू.